सध्या जगभरात युद्धाची आग शिगेला पेटली आहे. याच युद्धाच्या झळा बाकी देशांसारख्याच भारतालाही बसल्या. LPG गॅसेसचा तुटवडा असो वा रुपया 92 रुपये प्रति डॉलर झालेला असो, या सगळ्यातच 13 मार्च 2026 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे तृतीयपंथी संरक्षण कायद्याचं एक सुधारक विधेयक मांडलं. परंतु हे विधेयक ट्रान्स समुदायांचे प्रश्न खरोखर सुधारणार आहेत का, हे पाहण्याआधी आपण जाणून घेऊयात नेमकं ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन कायदा काय आणि नवीन विधेयकात नेमका बदल कोणता आहे. क्वियर समुदायाच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर 2019 साली ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला. हा कायदा भारतीय ट्रान्स व्यक्तींना कायदेशीर मान्यता देणारा आणि त्यांच्या विरुद्ध भेदभाव थांबवणारा व त्यांच्या हक्काचे संरक्षण करणारा महत्त्वाचा कायदा आहे. तसेच नोकरी, शिक्षण, आरोग्य आणि निवास या बाबींमध्ये समानता सुनिश्चित करणारा हा कायदा आहे. या कायद्यानुसार ट्रान्स व्यक्ती कोण, तर प्रत्येक व्यक्ती ज्यांचं लिंग म्हणजे त्यांचं सेक्स आणि त्यांची लैंगिक ओळख म्हणजे त्यांचं जेंडर यात भिन्नता आहे. तसेच सेल्फ आयडेंटिफिकेशन म्हणजेच प्रत्येक ट्रान्स व्यक्तीला स्वतः ठरवण्याचा अधिकार आहे की ते ट्रान्स व्यक्ती आहेत किंवा नाहीत. आता नवीन विधेयक काय सांगतंय? नवीन विधेयकानुसार ट्रान्स व्यक्तींची परिभाषाच बदलतीये. सोबतच ट्रान्सजेंडर ओळखीबाबतचे ओळखपत्र, कागदपत्र फक्त कोणास भेटणार हे नमूद करण्यात आलंय. हे विधेयक ट्रान्स व्यक्तींकडून सेल्फ आयडेंटिफिकेशनचा अधिकार हिरावून घेत आहेत. म्हणजेच ट्रान्स व्यक्ती हे स्वतः ठरवू शकणार नाही की ते ट्रान्स व्यक्ती आहेत किंवा नाहीत. ट्रान्स व्यक्ती त्यांनाच म्हणता येईल ज्यांच्या प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन्स म्हणजेच ओव्हेरी आणि टेस्टिकल्समध्ये काही बदल आहेत, किंवा त्यांच्या बाह्य सेक्शुअल ऑर्गन्स योनी किंवा लिंगात काही बदल आहेत, किंवा त्यांच्या गुणसूत्रात म्हणजेच क्रोमोझोम्समध्येच काही विविधता आहेत. थोडक्यात फक्त इंटरसेक्स व्यक्तींनाच ट्रान्सजेंडर म्हणून घेण्याचा अधिकार आहे. मुळात इंटरसेक्स आणि ट्रान्सजेंडर असणे या बाबीच वेगवेगळ्या आहेत आणि या मंत्र्यांना त्यातील फरकच स्पष्ट नसल्याचे दिसत आहेत. सोबतच हे इंटरसेक्स व्यक्ती हिजरा, किन्नर किंवा जोगती या समुदायातले असणे अनिवार्य आहे. आता याविषयी विज्ञान नेमकं काय म्हणतंय आपण पाहूया. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना सांगते की प्रत्येक व्यक्तीचं जेंडर म्हणजेच त्यांचा लिंगभाव काय आहे हे ती व्यक्तीच चांगल्या प्रकारे ओळखू शकते आणि ते ठरवणं ही त्यांचाच अधिकार आहे. लिंगभाव ही फक्त शारीरिक बाब नसून ती एक भावना आहे आणि शारीरिक मापदंडांनी लिंगभाव ओळखता येत नाही. ट्रान्सजेंडर असण्याला पूर्वी जेंडर डिसफोरिया डिसऑर्डर म्हणण्यात यायचे, ज्याला मेंटल इलनेस या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात यायचं. परंतु आता WHOने त्याला या श्रेणीतून काढून मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्य या श्रेणीत ठेवलंय. अजून सोप्या भाषेत सांगायचं तर ट्रान्सजेंडर असणे कोणताही मानसिक आजार नाहीये. तसेच हिजरा, किन्नर वा जोगती हे सामाजिक सांस्कृतिक समुदाय आहेत. यांचे आपापले नियम कायदे असतात. यांचा भाग होणं ना होणं प्रत्येकाचा खासगी निर्णय असतो. परंतु आता या बिलनुसार आता ट्रान्स व्यक्तींना या समाजाचा भाग होणं अनिवार्य झालंय. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की इंटरसेक्स व्यक्ती नेमक्या कोण आणि त्यांच्यात आणि ट्रान्स व्यक्तींमध्ये फरक काय, तर तुम्ही सतरंगी रे या प्लेलिस्टमधील इंटरसेक्स या विषयावरचा व्हिडिओ पाहू शकतात. आता या विधेयकानुसार ट्रान्स ओळखपत्र काढण्यासाठी व कागदपत्र बदलण्यासाठी आधी मेडिकल व्हेरिफिकेशनची गरज भासणार आहे. म्हणजेच आता सिसजेंडर डॉक्टर ट्रान्स व्यक्तींची शारीरिक तपासणी करून ठरवणार आहेत की ती व्यक्ती खरोखरच ट्रान्स आहेत किंवा नाहीत आणि त्यांना या गोष्टींची माहिती केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे. त्यानंतरच त्या व्यक्तीला लिगली ट्रान्सजेंडर असल्याची मान्यता भेटणार आहे. हे विधेयक कुठे चुकतंय, यात नेमका काय त्रुटी आहेत आणि याने खरंच ट्रान्स समुदायांची स्थिती सुधारणार आहेत का, हे आपण पुढच्या भागात पाहूया.